नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण खूप दिवसानंतर बॅक टू द आवर किचन मध्ये आलेलो आहोत आणि आता गोड पदार्थापासून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहोत। तुम्हाला माहिती आहे की आम्ही गावी गेलो होतो, तर गावी गेल्यानंतर तुम्हाला आपल्या गावची सगळ्या 9 सिरीज 9 वाटतं की 8 सिरीज मी एकदम टोटल टाकलेल्या आहेत, तुम्हाला बघायला भेटल्या असतीलच ही मी आशा अपेक्षा करतो। तर तुम्ही जे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायला विसरू नका। तर आता आपण काहीतरी गोड पदार्थाने नवीन परत सुरुवात करत आहोत। आता आपण बनवतात खोबऱ्याचे गोड काप। तर आता आईने नारळ इथे कापून घेतलेला आहे। किती नारळ आहे? 3 नारळ आहेत। 3 नारळांपासून आपण हे बनवणार आहोत। खोबरा किसून घेतोय आता। सर्वप्रथम आपण ओला खोबरा किसून घेणार आहोत। नारळ फोडून नारळ ओले नारळ। तर आता ही रेसिपी आपल्याला आई सांगणार। तर आई आपण काय करणार आहोत आता? त्याचे आम्ही नारळाचे काप बनवणार। ते कशी बनवणार म्हणजे आपण हिला किसून घेऊन नंतरला सोपं आहे ना सगळं? हा, ते दाखवते एकदम सोपं आहे कसं करायचं ते। तरी आता सध्या प्रिपरेशन चालू आहे। तर बनवून झालं की तुम्हाला हे सुके नारळाचे जे काप असतात ओल्या नारळापासून जे बनवतात म्हणजे सुके होतात नंतर, आणि खायला असं सकाळी ऑफिसला जाणार कुठे बाहेर निघताना तुम्ही गोड पदार्थ म्हणून काय खायचं असेल तर एक नारळाचा काप खाल्ला विषय एकदम मस्तपैकी मजा येते खायला। तर तुम्ही नक्की घरी बनवता की नाही ते आम्हाला सांगा आणि बनवूया आपला नारळाची काप। मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपलं ओलं खोबऱ्याचे किसून झालेलं आहे आणि इथे आपण साहित्य घेतलेलं आहे तूप सर्वप्रथम, इथे टोप ही आपली शेगडी ज्याच्यावरती आपण बनवणार आहोत तेल, हे पाक बनवणार पाक बनवणार आहोत आणि त्याचं आता प्रिपरेशन सुरू झालेलं आहे। तर आपण तुम्हाला बघायला भेटेल आपण कसं बनवणार आहोत। काही बनवायला घेते बघा, सुरुवात केलेली आहे पेटवून गॅस आणि टोप ठेवलेला आहे बघू शकता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने। आणि तुम्हाला ही रेसिपी दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। तर इथे आता तूप जाणार आहे। सगळे टाकत नाही पण मी टाकते जरा। टाकल्यानंतर आता आपण काय टाकणार आहे मध्ये? आता काय आता अंदाज समजायसाठी म्हणजे आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे खोबरा टाकणार आहे। खोबरा तुपात भाजून घ्यायचं ना आपल्याला? अजून नाही सगळं आता करणार एक वाटी आधी म्हणजे अंदाज कळतो म्हणजे मोजमाप प्रक्रिया आहे। 3 वाटी खोबरं होतं, मी आता त्याला 2 वाटी साखर घेणार आहे। म्हणजे साखरेचं प्रमाण कळण्यासाठी आपण ही प्रक्रिया करतोय की आपल्याला ऍक्च्युअल साखरेचं प्रमाण कळेल की किती वाटी आपण खोबरं यामध्ये वापरलंय, त्यानुसार आपल्याला साखर वापरायची। कारण जास्त पण गोड नको व्हायला आणि जास्त कमी गोड पण नको व्हायला, यासाठी बघू शकता त्याच याच्यामध्ये वाटीमध्ये आपण साखर घेतलेली आहे। 1 वाटी गेली साखर, दही 2 वाटी, 2 झाले, 2 वाटी आहे आणि 3 ला 2 म्हणजे अर्धी टाकणार आधी। 3 वाटी होते ना, आपण 2.5 वाट्या साखर टाकून घेतली। तर तुम्ही सुद्धा असंच मोजमाप प्रक्रिया करा जेणेकरून तुम्हाला प्रमाण कळेल व्यवस्थित। आता हे ढवळायचं आहे। आता ढवळाढवळी प्रक्रिया आणि तुपाचा जो खमंग सुटलाय ना तो तुम्हाला काय सांगू, अतिशय सुंदर असा सुगंध आलाय तुपाचा। तुपाने एकदम केलाय मस्त कहर। आणि आता साखर आपले बघू शकता व्यवस्थित आहे यामध्ये, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे नंतर मिक्स करणार आपण। जरा ढवळायला लागणार जास्त वेळ। ही लाईट आहे ना, हिला काय संचारलाय काय माहित नाही, कंटिन्यू फोटो काढते बघा। 3, 2, 1 खचाक कंटिन्यू फोटो काढते लाईट। आपला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं सगळं।
आणि हे झाल्यानंतर आई आपण काय करणार आहोत? मग एका ताटाला तेल घालणार आहोत. हा, तर आई तू काय सांगशील, आपण जे बनवत आहे स्पेशली कधी बनवलं? हे याला बनवतात जास्त नारळी पौर्णिमेला, नारळी पाक. आणि असं म्हणजे सणाला पण चांगलं, लोकांना द्यायला, कुठे नातेवाईकांकडे जायचं तिथं गावाला पाहिजे. गावाला ही पद्धत होती की कोणत्या पण आपण नातेवाईकांकडे गेलो की घेऊन जायचं. एक पाठ आहे, पाठाला इतर लावते आणि पाहिजे. तर गावी मित्रांनी एक पद्धत होती आधी की आपण कोणत्या पण पाहुण्यांकडे गेलो, आपण कोणत्याही पाहुण्यांकडे गेलो तर आपण काहीतरी गोड पदार्थ द्यायचं. म्हणून हे साखरेची जी काप आहे ती आपण पाहुण्यांना द्यायचं, म्हणजे जेणेकरून दोघांमध्ये जे नातं आहे ते टिकून राहील आणि साखरेसारखं गोड नातं तिकडे बनेल. तर त्यासाठी ही जुनी प्रथा होती, ते आता मोस्टली कमी होत चालले. पण सगळेजण आपण बनवत असतो. आणि रक्षाबंधनला जसं आपण बाहेरून मिठाई आणतो ना, तसं तुम्ही हे जर बनवलं घरी तर एक सुंदर असं स्वीट तयार होईल घरामध्येच. आणि ते रक्षाबंधनच्या वेळेला बहीण भावाला जेव्हा बनवते त्यावेळेला हे आपण वापरू शकतो. तर असा हा सुंदर असा पदार्थ आहे तो आपण आता बनवतो. तर मित्रांनो बघू शकता इथे वेलची पावडर टाकतो तुमचा थोडंसं चव यायसाठी, म्हणजे चव आणि सुगंध वास छान आहे तुम्हाला. वेलची पावडरने तुम्हाला सुगंध येईल चांगला, त्यासाठी आपण वेलची पावडर टाकतो. आणि इथे मी बघू शकतो काजू बारीक कापून घेतले, नंतर ते वरून टाकण्यासाठी गार्निशिंगसाठी. हे बघू शकता मित्रांनो, या आईने जो हा सपाट पृष्ठभाग आहे आपल्या परातीचा आणि पाटाचा, त्यावरती असं तूप लावून घेतलेलं आहे. आता हे तूप व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे. हे बघा प्लेटीने पसरवून दाबायला मिळेल ना, जे ते ठेवल्यानंतर व्यवस्थित दाबायला भेटेल. पाटावर पण आपण म्हणजे हे जे तूप आहे त्याच्याने सुद्धा काढल्यानंतर जो तुपाचा जो टेस्ट येणार आहे ते पण अतिशय मोहित असणार आहे, तुम्हाला खायला आवडेलच. तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. बघू असं लालसर बरोबर होईपर्यंत मिक्स करायचं आहे. थोडं चिकट होणार नंतर यामध्ये आपण साखर टाकली जाते. साखरेचा पाक बनवून ते खोबऱ्यासोबत मिक्स होऊन होय. तर मित्रांनो आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे आणि इथे तो चिकट लागत आहे आपल्याला. आपण गॅसवर उतरून घेतलाय, लागायला द्यायचा नव्हता, काही इश्यू नाही, थोडंसच लागलाय. त्यानंतर तयार झालं त्याच्यावर उतरून घेणार आपण, त्याच्यावर घेऊन पटापट थापायचं असते. यावर उतरवल्यानंतरला असं आपण दोन्ही आपलं जे भांडं होतं त्याच्यावर उतरवून घेतलेलं आहे. हे व्यवस्थितरित्या असं थापून घ्यायचंय. बघू शकता. आणि हे गरम असल्यामुळे थोडं हाताला चटके लागतात, पण हाताला चटके लागल्यानंतर तुम्हाला ही डिश स्वीट डिश आहे ती खायला भेटणार आहे. थापू मी असं थोडं हे बघू शकता. असं असं तुम्हाला करून घ्यायचं. बघू शकता असं झालेलं आहे. आणि असं प्रेस करून घ्यायचं सहीकडून. आता याच्यावर मी ओला असतानाच हे काजूचे गर टाकून घेणार. थोडी धावपळ होते कारण का हे पटापट करावं लागतं ही सगळी प्रोसेस. अशा उत्कृष्ट अशा पद्धतीने काजूचे गर आपण ऍड करत आहोत.
हात काढायचं. बघू शकता अतिशय उत्कृष्ट असं आपण थापून घेतलेलं आहे आणि आपले जे घर आहेत ते आतमध्ये बसले आहेत. थोडं काजूचे घर झालं की टाकलं की कसं जी तुम्हाला ड्रायफ्रूटची टेस्ट आहे ती त्याच्यामध्ये येते. आणि बघू शकता अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि प्रॉपरली बनलेला आपला. वा इथून पडेल बाई. मित्रांनो बघू शकता इथे आपले जे काप आहेत ते कटिंगची प्रक्रिया सुरू आहे. आईने असं थापून घेतल्यानंतर याला आता आपण कट करून घेत आहोत आणि याला पंख्याखाली इथे आपण पंखा लावलेला आहे. पंख्याखाली याला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. हे अतिशय खमंग असा सुगंध याला सुटलेला आहे आणि हे हळूवारपणे आई कटिंग करून घेते आणि इथे आपलं ऑलरेडी एक कट करून झालेलं आहे बघू शकता. तर हे कट केल्यानंतरला आपण जेव्हा थंड होणार तेव्हा एक एक सेपरेट करून घेणार आहोत. त्याला काढून घेणार अशी प्रक्रिया आहे. हे काजू वगैरे लावले तेव्हा सुंदर वाटते आणि खाण्यासाठी मजा येणार. तर आईने मला थोडा तुकडा दिलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. काही सांगू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला हे करा. अशी तुम्ही बनवा आणि आम्हाला कळवा. असे वाव मी थोडंसं खाऊन बघतो म्हणजे उरलेलं टोपातलं मस्त झालंय. साखर वगैरे प्रॉपर लागलेली आहे. जास्ती आपली रेसिपी तयार झालेली आहे बघू शकता. आता मग सुकल्यानंतर काढून घेणार आहोत.